हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. चला तर आज आपण पोह्याचं खूपच खमंग असं थालीपीठ पाहणार आहोत. त्यासाठी बघा मी 1 वाटी पोहे घेतले आहेत. स्वच्छ निवडून घेतले, त्यामध्ये धूळ माती असते. चाळून घेतले सुरुवातीला, नंतर निवडून घेतले आहेत. आणि आपण ते एका बाउलमध्ये ट्रान्सफर करणार आहोत. 1 वाटी पोहेमध्ये 5 थालीपीठ होतात. अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. त्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतले 2-3 पाण्याने आणि नंतर आपण ते हाताने अगोदर धुवून घेतल्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत, म्हणजे ते छान असे मऊ होतील. त्यानंतर मी भोपळा घेतला आहे, दुधी भोपळा. त्याचं साल काढून घेतलं, मधला जो भाग असतो तो काढून घेतला आणि अशा प्रकारे बघा मी किसणीने ते किसून घेणार आहेत. खूपच हेल्दी आणि पौष्टिक असा आपण थालीपीठ बनवणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनी. खूप छान आणि खूपच टेस्टी होतो. जर तुम्ही बनवला ना तर अक्षरशः गरम गरम म्हणाल ना तर अगदी संपून जातील, एवढे छान लागतात आणि टेस्टी होतात. खूप सुंदर अशी पौष्टिक हेल्दी रेसिपी आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. यामध्ये मी दुधी भोपळा किसून घेतला, कांदा, टोमॅटो. तोपर्यंत आपले पोहे छान असे मऊ झाले आहेत बघा, अशा प्रकारे बघू शकता. नंतर आपण ते छान असे कुस्करून घेणार आहोत हाताच्या साहाय्याने, म्हणजे आपण त्याचा गोळा बनवून घेणार आहोत. सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. हे बघा, अशा प्रकारे आपण गोळा तयार करून घेतला. त्यानंतर आपण त्या साहित्यामध्ये कोथिंबीर घालून घेतली आहे, हिंग घालणार आहोत. हिंगाने स्वाद खूप छान येतो. भाज्या तुमच्या आवडीच्या तुम्ही अजून यामध्ये घालू शकता. मी फक्त इथं दुधी भोपळा, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतली आहे. पांढरे तीळ घातले आहेत बघा. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे आणि सुरुवातीला आपण असंच मिक्स करणार आहोत. सुरुवातीला पाण्याचा वापर आपण अजिबात करणार नाही आहोत मैत्रिणींनो. त्यानंतर मी छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. मी अंदाजेच प्रमाण घेतलं आहे. तुमच्या घरात जेवढे सदस्य असतील त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आपण जो पोह्याचा गोळा बनवला होता तो त्यामध्ये घालून घेत आहोत. चव म्हणाल ना तर खरंच 1 नंबर होते. मैत्रिणींना अवश्य अशा प्रकारे बनवून बघा. घरातील सर्वांना खूपच आवडेल. अगदी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी बनवू शकता. त्यानंतर मी लाल मिरची पावडर घातली आहे, अर्धा चमचा. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, कमी जास्त करू शकता. त्यानंतर हिरवी मिरचीची पेस्ट घातली आहे. त्यामध्ये जिरे, हिरवी मिरची आणि लसूण मी बारीक करून घेतला आहे बघा. आणि छान असं आपण मिक्स करणार आहोत. अशा प्रकारे आधी आपण अगोदर अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत, कारण भोपळ्याला पण पाणी सुटतं आणि जो कांदा टोमॅटो घेतला आहे ते पण ओलसर होतं. त्यामुळे सुरुवातीला आपण त्यामध्येच छान असं मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर मी 1 मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, म्हणजे छान असं बाइंडिंग इन आपल्या थालीपीठाला आणि हेल्दी असा बघा आपला नाश्ता तयार होणार आहे मैत्रिणींनो. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग लागेल त्या प्रमाणात नंतर आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत. हे बघा मी थोडंसंच घातलं आहे पाणी, अगदी पाव कप घातलं आहे बघा पाणी. आणि छान असं आता आपण त्याच पाण्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. जास्त पाण्याचा पण इथे वापर मी केला नाही, कारण पोहे पण आपण भिजवून घेतले होते आणि भाज्यांना ऑलरेडी त्याचं पाणी सुटतं. हे बघा, अशा प्रकारे आपण छान गोळा मळून घेतला. सर्व साहित्य घातलं, पण मला हळद घालायची विसरली होती म्हणून मी नंतर हळद घातली आहे. आणि छान असं आपण हळद घालून मिक्स करून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे खूप छान टेस्टी होतात, हेल्दी पण. तुम्ही मुलांना आता सुट्टी आहेत तर तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळे थालीपीठचे प्रकार देऊ शकता, जे की हेल्दी आणि महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता. तुम्ही बाहेरचं खायला देण्यापेक्षा घरामध्ये बनवू शकता आणि शाळा सुरू झाल्यानंतर तुम्ही टिफिनला पण देऊ शकता. एवढा टेस्टी लागतो आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात कडक होत नाही.
खूप छान मऊ होतो. त्यानंतर आपण 2 मिनटासाठी झाकण ठेवलं. त्यानंतर मी असं थापणार आहे डायरेक्ट तव्यावरच. तव्याला आपण तेल लावून घेतलं आहे बघा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कापडावर किंवा पॉलिथिनच्या पेपरवर पण थापू शकता, पण मी आज म्हटलं चला वेगळं काहीतरी. त्यानंतर तव्यावरच मी तीळ घालून घेतले आहे आणि गोळा आपण छान असा मळून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे. आणि आपण त्याच्यावर थापणार आहोत. हे जे थालीपीठ आहे ते पाण्याचा अधूनमधून हात घ्यायचा आहे आणि पीठ घट्टच मळलं आहे मी, जास्त पातळ नाही केलं. त्यामुळं आपलं थालीपीठ खूप असं खमंग लागणार आहे आणि टेस्ट म्हणाल ना तर एक नंबरच. खरंच सांगते, करतच संपले होते. 5 झाले होते माझे. त्यातलं फक्त मला एकच शिल्लक राहिलं होतं. एवढं छान लागलं, अगदी गरम गरम पटापट संपल्या गेलं. त्यामुळे तुम्ही अवश्य मैत्रिणींनो अशा प्रकारे बनवा आणि घरातील मंडळींना हेल्दी असं तुम्ही घरचं बनवून देऊ शकता. बाहेरचं खाण्यापेक्षा घरातलं खाणं कधीही उत्तमच. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता, हेल्दी, त्यामध्ये भाज्यांचा वापर केल्यामुळे फायबर भरपूर प्रमाणात. वर्ण पण आपण बघा अशा प्रकारे ते घालून घेणार आहोत आणि ते आपण थापणार आहोत, म्हणजे ते चिकटून राहतील. तुम्ही जर असं ते लावून थापलं नाही तर ते तीळ आहेत ते नंतर निघून जातात. म्हणून तीळ लावून छान असं आपण थापून घेणार आहोत. खूप छान एकदम सोपी पद्धत आहे बघा थालीपीठाची. नवीन पद्धतीचा मी दाखवला आहे तुम्हाला डायरेक्ट तव्यावर. मध्ये आपण होल पाडून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला तेल सोडायला छान जाईल. त्यानंतर बघा आपण गॅसची फ्लेम चालू केली आणि छान तवा तापल्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपण पलटी करून घेणार आहोत. हे बघा किती छान असं पलटी झालं आहे आणि मध्यम गॅसवर छान असं आलटी पलटी करून आपण ते पलटी करून घ्यायचं आहे. मी येथे तेलाचा वापर केला आहे, तुम्ही येथे तूप वापरू शकता किंवा बटरचा वापर केला तरीही चालेल. खूप छान खमंग टेस्टी हेल्दी असा आपला ब्रेकफास्ट म्हणा, तुम्ही जेवणासाठी पण बनवू शकता एवढं. आणि जे हेल्थ कॉन्शियस आहे त्यांच्यासाठी तर ही खूप छान रेसिपी आहे बघा. कारण आपण इथे कमी तेलाचा वापर केला आहे आणि भाज्यांचा भरपूर वापर केला आहे. भरपूर फायबरयुक्त असा हेल्दी पौष्टिक खमंग पोह्याचं थालीपीठ आपलं तयार होत आहे मैत्रिणींनो. सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण माझा व्हिडिओ कुठून पाहतात ती कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही, म्हणजे मला तुमचे आभार मानण्यास खूप आनंद वाटेल. काय होतं तुमच्या कमेंट्स पाहिल्यानंतर खरंच खूप छान वाटतं आणि आपली रेसिपी आवडते आहे ह्याचा पण वेगळाच आनंद असतो. हे बघा आपण छान मध्यम गॅसवर हे बघा किती मस्त अगदी झालं आहे पोह्याचं थालीपीठ. मी दुसरं पण दाखवते बघा तुम्हाला. वरण असं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही बाजू छान अशा खमंग भाजल्या जातील. खूपच हेल्दी टेस्टी आणि पौष्टिक असा आपला पोह्यांचा थालीपीठ तयार झाला आहे मैत्रिणींनो. अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर घरातील मंडळींना आवडलं की नाही ती मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. तुमचे जे कमेंट्स असतात त्या वाचल्यानंतर खूप छान वाटतं. एक ताई तर आहे ना, त्या तर खूप छान अभिप्राय देतात. त्यांची कमेंट वाचली ना तर खूप आनंद होतो. आणि काय होतं मला नाही जमत तेवढं कमेंट्स लॉंग करायला. हे बघा किती छान झालं आहे. दह्याबरोबर सर्व केलं आहे. त्या खूप छान कमेंट करतात पण मला तेवढी कमेंट करायला जमत नाही ताई, सॉरी. सर्वांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.